जूनचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती मिळेल. आपण पाहता शेतकरी हप्ता चॅनल. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. लाडकी बहीण योजना, बहिणींना एक योजनेकडून सरकारकडून एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी आणि गरजू महिलांपर्यंत हा लाभ पोहोचवण्यासाठी अपात्रता महिलांची छाननी सुरू करण्यात आलेली आहे. अनेक महिला आधी अपात्रता ठरण्यात आलेल्या असून त्यांना योजनेतील लाभ मिळणार नाही. त्यामुळे लाभ थांबलेल्या महिलांच्या संख्येत आता वाढ झालेली आहे. ही प्रतिक्रिया पूर्ण राज्यात टप्प्यात राबविण्यात जात आहे. आता बघूयात अपात्रता लाभार्थीची छाननी सुरू मध्ये काय बदल करण्यात आलेला आहे. या सध्या अपात्रता महिलांची यादी तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शासनाच्या विविध कागदपत्र तपासणी जात असून या महिलांना त्रुटी आढळून येत आहेत. त्यासाठी तुम्ही तात्काळ काही महिलांना चुकीची माहिती दिली असल्यास समोर आलेली आहे, परंतु याचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. आता कौटुंबिक नियम आणि भंगचा जो भाग आपल्याला समोर आलेला आहे, तर काही प्रकरणामध्ये असेही आढळून आले आहेत की एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांना रोज योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि नियमित या विरोधात काही अर्जदारांनी आपली आधार कार्डवर जन्मतारीख बदलून वयाची अट पूर्ण केल्याची दाखवलेली आहे. तरी प्रत्यक्षात 18 वर्षाखाली होत्या, परंतु फसवणुकीमुळे शासनाला दिशाभूल करून या महिलांच्या योजनेत अनुसूचित जातीचा फायदा घेतलेला दिसून येत आहे. आणि उच्च आणि उत्पादन तपासले ते सुरू तर तुमचं वार्षिक कुटुंब 2.5 लाखापेक्षा अधिक असेल किंवा सरकारच्या विविध योजना लाभ घेत असेल तर या महिला पण पात्रता ठरण्याची ही कारवाई केली जात आहे. महिलांना या विभागामध्ये शासनाकडून आपल्या जो गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत ही योजनांचा लाभ पोहोचणे एक महत्त्वाचं आहे. या नव्यानं तपासणी करण्यात अद्याप योजनेचा लाभ घेत असलेल्या या अनेक महिलांना यादीतून वगळण्यात जाण्याची शक्यता आहे. महिलांना अतिदृष्ट्या सक्षम आणि असून योजना सुरू झालेल्या लाभ घेत आहेत आणि अशा प्रकारच्या आळा घालण्यासाठी कठोर पाऊल सरकारने 4-चाकी वाहन असलेल्या लाभार्थी वगळल्या गेलेल्या आहेत. काही कौटुंबिककडे 4-चाकी वाहन असल्यास आढळल्यास या लाभार्थी नावाने RTO रिजेक्टचा शेरा केला जात आहे. आणि विधवा योजना, कुटुंब योजना यांचा लाभ घेतलेल्या अदर जो बेनिफिट आहे असा उल्लेख केलेला काही महिलांना बाद करण्यात आढळलं आहे. तर सरकारकडे उद्देश म्हणजे लाभार्थीच्या पूर्ण वृत्ती आढळून प्रत्येक गरजू कुटुंबियांना मदत पोहोचणे. हे ऑनलाईन तक्रार पण आपल्याला एक सोय आहे. तरी जर तुम्ही शासकीय योजनेच्या शासकीय असाल तर पात्रता सर्व अटी पूर्ण करून तुम्ही लाभार्थ्याचा हप्ता अचानक थांबवण्यात आलेला आहे. तर घाबरून जाण्याची काही गरज नाही. अशी परिस्थिती तुमची अडचणी सरकारकडे तुमची नोंदणीची विशेष उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला तुम्ही गिव्हअवे या नावाचा दिलेला गेलेल्या या अर्जावरती वेबसाईटवर जाऊन तुम्ही उपयुक्त माहिती वापरून लॉगिन ID तयार करा आणि त्यानंतर लॉगिन ID करून तुम्ही तुमच्या माध्यमातून तक्रार दाखल करू शकता. तर हे तक्रार ऑनलाईन तक्रारशिवाय तुम्ही अर्जकडे ऑफलाईन माध्यमातून तक्रार भी सादर करून पर्याय असतो. त्यामध्ये तुमच्या जवळच्या बाल विकास विभागाच्या कार्यालयात तक्रार अर्ज सादर करू शकता. तसे तालुकास्तरीयवरती बाल विकास प्रकल्प कार्यालयात ही सेवा उपलब्ध असते. तक्रार करण्याची तुमची लाभार्थी आवश्यक कागदपत्रे तुमची असणे गरजेचे आहे. तर ही कारवाई करताना काही वेळ ऑफलाईन तक्रारीमुळे तुम्हाला निर्णय थोडा वेळ लागू शकतो, पण या पद्धतीत तुम्ही दिलासा देऊ शकतो. तर तुम्हाला हा लाभ भेटलाय किंवा नाही भेटलाय तुम्ही या मला कमेंट करू शकतात. आणि
अशाच अपडेटसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.